नमस्कार शेतकरी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज जो आहे आपल्या व्हिडिओचा विषय जो आहे तो म्हणजे झाडाला जो ॲडिशनल वॉटर शूट येतो, शूट जो झाडाच्या वरती येतो तो शूट, शेंडा किंवा आगरी, काय भागात त्याला तगरीही म्हणतात, आणि जो झाडाच्या खाली बुडाला येतो तो वॉटर शूट. तर मित्रांनो, डाळिंबामध्ये ही एक खूप मोठी समस्या आहे. जर आकस्मिक संकट, जसं अवेळी जर हा सेटिंग काळात जर पाऊस जास्त प्रमाणात झाला, तरी शेंडा हा अधिक पळण्याचे जे आहेत मित्रांनो, हे चान्सेस भरपूर असतात आणि तो पळतोही. शेंडा, आगारी, तगारी, ज्या भागात जे ते काय त्याला वेगवेगळे नाव आहेत. तर हे पळण्याचे चान्सेस हे भरपूर असतात मित्रांनो, आणि तो पळतो किंवा शेतकऱ्याकडून चुकून जर प्लॉटला पाणी जास्त गेलं किंवा काही शेतकऱ्यांना माहिती नसतं किंवा तेवढं ज्ञान नसतं सेटिंग काळात पाणी देण्याचं, तर त्यावेळेस त्यांच्याकडून जास्त पाणी जाऊन जे शूट आहे हा चांगल्यापैकी वाढला जातो किंवा ॲक्टिव्ह होऊन तो झाड कळीकडे डायव्हर्ट न होता व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जी असते झाडाची ती करण्यासाठी सुरुवात करतो मित्रांनो. आणि मग जो शेंडा जे आहे तो खूप प्रमाणात आपल्या प्लॉटमध्ये आपल्या झाडावर वाढण्यासाठी सुरुवात होतो. तर मित्रांनो, आज बघूया आपण हा शेंडा विषयावर चर्चा करूया. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशनवर सुद्धा मित्रांनो क्लिक करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत, नवीन येणारे व्हिडिओ हे तुमच्या फोनवरती लगेच तुम्हाला दिसतील. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक पण करत जा, नाही आवडले तर डिसलाईक करा, किंवा व्हिडिओमध्ये एखादी गोष्ट नाही आवडली तुम्ही त्यावरही कमेंट करू शकता का हे असं नाही किंवा तसं आहे, किंवा तुमच्याकडे त्याबद्दल काय केलं जातं त्याबद्दलही तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मित्रांनो सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना एक विनंती असेल का, कुठलाही व्हिडिओ बघत असताना माझेच नाही, कुठल्याही डाळिंब मार्गदर्शकाच्या, तर मी तर काय मार्गदर्शकचं काम करत नाही मित्रांनो. जी माझी प्लॉटमधली जी प्रॅक्टिस आहे, ती प्रॅक्टिस जी मी करतो ती प्रॅक्टिसवर मी आपण व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या प्रॅक्टिसचा थोडाफार इतर शेतकऱ्यांना फायदा होईल, आणि त्यांना त्या पद्धतीनं त्यांचं जर काही नियोजन थोडंफार कुठं डगमगट असेल तर तिथं त्यांना सुधारणा करून घेता येईल आणि नियोजन चांगलं करता येईल. कारण आपण चॅनल जे बनवलेलं आहे आणि जे व्हिडिओ आपण बनवून टाकत आहे, तर हे प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा ह्या गोष्टीसाठी नाही, तर जे काही नवीन शेतकरी आहेत जे डाळिंब शेतीमध्ये उतरलेले आहेत, त्यांना थोडंसं ज्ञान, बेसिक ज्ञान जावं. कारण मित्रांनो, आपलं जे फोकस आहे पूर्णपणे हा बेसिक ज्ञानावरच आहे, आणि बेसिक ज्ञानापासूनच आपली डाळिंबाची मोठ्या मोठ्या गोष्टी जे ह्या अवलंबून असतात. त्यामुळे बेसिक गोष्टीवरच आपल्याला जास्त आपला फोकस असतो व्हिडिओमध्ये. तर आज शेतकऱ्यांसाठी आपण चॅनल चालू केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, जे आपली वैयक्तिक प्रॅक्टिस आहे किंवा जे माझा याच्या मागचा अनुभव आहे, साधारणतः 6-7 वर्षाचा, 8 वर्षाचा, 8 वर्षापासून मी डाळिंब शेतीमध्ये आहे. हे चालू वर्ष जे आहे हे 8वं वर्ष चालू आहे. आता 8वा बहार आपण करत आहोत डाळिंबाचा. तर आतापर्यंत मी कुठल्या वातावरणात काय प्रॅक्टिसेस केल्या किंवा मला काय काय शिकायला भेटलं ह्या शेतीतून, किंवा काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, मी ज्या चुका केल्या आणि त्या चुकामुळे मला काय नुकसान झाले, त्या नुकसानानंतर मला त्या चुका सुद्धा मी कशा कशा सुधारत गेलो, आणि त्यापासून मला कसा कसा फायदा होत गेला, आणि त्या पद्धतीने मी शेती करीत गेलो. तर जे मी काय वैयक्तिक अनुभव घेतले आहेत तेच आपण व्हिडिओमध्ये जे आहे शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो. तर आजचा विषय जे आहे मित्रांनो, तो आहे म्हणजे डाळिंब शेंडा जास्त पळत आहे किंवा पळतोय, तो हा शेंडा काढणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, नक्कीच शेंडा काढणं हा गरजेचा आहे, पण याला एक ठराविक वेळ आहे मित्रांनो, एक ठराविक काळ असतो. हे त्या काळातच शेंडा जो आहे हा काढला गेला पाहिजे. लय अगोदर किंवा काढला नाही पाहिजे, किंवा लय लेटही होऊन नाही दिला पाहिजे. तर ती वेळ कुठली आहे मित्रांनो शेंडा काढण्याची, आपण ते आता व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, जोपर्यंत तुमचा शूट जे आहे हा 5 इंचाच्या खाली आहे,
त्यापेक्षा तो कमी आहे, तोपर्यंत मित्रांनो तो शेंडा काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा काढू नका. तो शेंडा तसाच राहू द्या. योग्य फवारण्या घ्या प्लॉटवर नायट्रोजन थांबण्यासाठी आणि कळी निघण्यासाठी. तर तो जो शेंडा आहे मित्रांनो, तो तुम्हाला बऱ्यापैकी मादी कळी देऊ शकतो मित्रांनो. त्या शेंड्यातूनही कळी निघण्याचे चान्सेस हे भरपूर असतात. कारण मित्रांनो 4 इंचाच्या आतमध्ये जर शेंडा असेल आणि आपली ट्रीटमेंट जर व्यवस्थित चालू असेल, वॉटर मॅनेजमेंट म्हणा किंवा कळीसाठीचे स्प्रे म्हणा, हे जर सगळं जर व्यवस्थित जर आपलं चालू असेल, तर नक्की 100% आपल्याला त्या शूटमधूनही चांगल्यापैकी 100% शेंड्यातून निघते असं मी म्हणत नाही, पण बऱ्यापैकी शेंड्यामधून कळी ही निघते, मादी कळी निघते, तिची सेटिंग होते आणि त्याची साईज ही मित्रांनो मोठी होते. 350-400 ग्राम पर्यंत त्या फळाची साईज जाते. त्यामुळे वॉटर शूट जे आहे मित्रांनो, जोपर्यंत 5 इंचाच्या खाली आहे तोपर्यंत तो काढण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. याबरोबरच मित्रांनो, जर आपल्या एरियामध्ये खराब वातावरण जर असेल, ढगाळ वातावरण किंवा पाऊस, आता तुमचा जो शेंडा आहे हा आता 5 इंचाच्या पुढे गेलेला आहे आणि त्यातून आता कळी निघण्याचे चान्सेस नाही आहे, तो आता आपल्याला काढावाच लागणार आहे. तर ही काढण्याची वेळ जी आहे मित्रांनो, इथून पुढे चालू होती का आता हा शेंडा काढण्यासाठी योग्य आहे, आता हा काढला पाहिजे. तर हा काढताना मित्रांनो कुठली काळजी घेतली पाहिजे, तर जर तुमच्या एरियामध्ये पाऊस जर होत असेल तर अशा खराब वातावरणामध्ये मित्रांनो शेंडा काढू नका. कारण त्या टायमाला मित्रांनो काय असणार आहे, जमीन ही 100% ओली असणार आहे, नायट्रोजन हा खूप वाढलेला असणार आहे, जमिनीत पाण्याचं प्रमाण हे जास्त असणार आहे. आणि अशा वेळेस जर तुम्ही शेंडा जर काढत असताल तर तुम्ही तिथून शेंडा काढल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्याच ठिकाणावरून पुन्हा एकच्या जागी 2-2, 3-3, 4-4 शेंडे जे आहेत मित्रांनो हे निघलेले असणार आहेत तिथून, आणि हे तुम्हाला पाहायला पण मिळतील मित्रांनो. तर अशा खराब वातावरणामध्ये कृपया शेंडा जे आहे मित्रांनो अजिबात काढू नका, त्याला छिडू नका. एखादी शिल्लक फवारणी घ्यायची वेळ आली आघाडी थांबवण्यासाठी, शेंडा थांबवण्यासाठी तरी घ्या मित्रांनो, पण पावसाच्या वातावरणात जमीनमध्ये ओलावा जास्त असताना शेंडा मित्रांनो काढू नका. तुम्ही एक शेंडा काढाल 10 शेंडे निघतील आणि मग पुन्हा तुम्हाला जास्त नाही 20-22 दिवसाच्या आत पुन्हा तुम्हाला लेबर प्लॉटमध्ये बोलावं लागणार. आणि आता जर 4 दिवस गेला तुम्हाला शेंडा काढण्यासाठी, तर पुढल्या वेळेस 5-6-7 दिवस जाणार, कारण शेंड्याचं प्रमाण जे आहे हे वाढणार आहे. कारण जमिनीत ओलावा जास्त असल्यामुळे हवेत नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे, जमीनही ओली आहे, पाऊसही अधूनमधून पडतो आहे. तर अशा वातावरणामध्ये मित्रांनो तुम्हाला मी कळकळून सांगेल की 100% तुम्ही शेंड्याला हात लावू नका, त्याला हाय तसंच ठेवा. वातावरण स्वच्छ झालं का लगेच तुम्ही शेंडा काढायला सुरुवात करू शकता, पण तोपर्यंत जो जमिनीत ओलावा भरपूर आहे तोपर्यंत मात्र शेंडा काढू नका. शेंडा स्टॉप करण्यासाठी तुम्ही स्प्रे घ्या. तुम्ही लिओसिन घेऊ शकता, पोटॅशियम मॉलिब्डेट घेऊ शकता, पोटोचिल के घेऊ शकता किंवा बोरोटिक यमो घेऊ शकता. काही काळापुरत त्याला थांबून ठेवा. जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे, ॲडिशनल जी ग्रोथ आहे ही थोड्या दिवसासाठी थांबवल्या जाईल आणि त्यानंतर तुम्हालाही मध्ये वेळ भेटेल आणि वातावरण स्वच्छ होईल आणि तुम्ही पुन्हा शेंडा काढायला सुरुवात करू शकता मित्रांनो. त्यासोबतच मित्रांनो ज्यांच्या प्लॉटमध्ये ऑलरेडी तेले आहे, बहार कुठलाही असू द्या, हस्तबहार असू द्या, आंबेबहार असू द्या किंवा हस्तबहार मृग बहार असू द्या, कुठलाही बहार असू द्या, ह्या तिन्ही बहारामध्ये हा मित्रांनो हा तुम्हाला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. खराब वातावरणात शेंडा काढायचा नाही. आणि ज्यांच्याकडे तेले आहे अशा शेतकऱ्यांनी तर चुकूनही शेंड्याला पाऊस काळामध्ये किंवा जमिनीत वातावरण खराब, जरी तुमच्या प्लॉटमध्ये पाऊस, तुमच्या एरियात पाऊस झाला नसेल पण वातावरण खराब आहे, वातावरणामध्ये दमटपणा आहे आणि नॉर्मल जर पाऊस होता असेल, बारीक थेंब जरी होता असतील, तर 100% सांगतो मित्रांनो तुम्ही जागेवर शेंडा काढायला थांबून घ्या. कारण तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये तुमच्या हाताने तेल्या पसरून देणार आहात. कारण ह्या वातावरणात जे लेबर ज्या ठिकाणी हात लावणार, एखाद्या तेलेच्या नकळत तिथं जर एखादा स्पोर ॲक्टिव्ह झाला असेल, जो लगेच काही दिसणार नाही आपल्याला, पूर्णपणे तेल्या दिसण्यासाठी 14 दिवस लागतात. जो आज 1 तारखेला जर तो प्लॉटमध्ये ॲक्टिव्ह झाला असेल तर तुम्हाला 14 तारखेला दिसणार आपल्या प्लॉटमध्ये तेले आलेला, पण तो 1 तारखेला ॲक्टिव्ह झालेला आहे, पण तुम्हाला दिसण्यासाठी मध्ये 14 दिवस गेले, तुम्हाला 14 तारखेला तो दिसणार आहे. म्हणजेच प्लॉटला तेलेला पूर्णपणे आपल्या डोळ्यासमोर येण्यासाठी किंवा आपल्याला समजण्यासाठी 14 दिवस लागतात. तोपर्यंत तो बऱ्यापैकी प्लॉटमध्ये त्याचा शिरकाव काढून बसलेला असतो. तर अशा वेळेस मित्रांनो खराब वातावरणामध्ये शेंडा काढणे तेल्याच्या प्लॉटवाल्यांनी 100% थांबवलं पाहिजे, नाहीतर तुमच्या प्लॉटमध्ये
भरपूर प्रमाणात तेल तुम्ही तुमच्या हातानेच पसरून देणार आहात आणि तुम्हाला नंतर माहिती आहे पुढं काय होणार आहे. सेटिंग झाल्याच्या नंतर काय होणार, काडीवर पसरणार, पाल्यावर येणार, सेटिंग झाल्याच्या नंतर फळावर येणार आणि बाग हा डॅमेज करणार. एका झाडावरचा तेल्या तुम्ही अख्ख्या प्लॉटमध्ये पसरून देणार. त्यामुळे इथे मित्रांनो थांबून घ्यायचं आहे. आणि वातावरण चांगलं झाल्याच्या नंतरही सुरुवातीला तुम्ही तेल्यासाठी एक स्प्रे काढायचा आहे प्लॉटमध्ये आणि त्यानंतरच तुम्हाला जो आहे शेंडा काढण्यासाठी सुरुवात करायची आहे. तुम्ही मायक्रोसीड घेऊ शकता, होवासन घेऊ शकता किंवा एखादा अँटीबायोटिक घेऊ शकता का, किंवा सॉल्ट ऑफ फॉस्फेनिक ॲसिड घेऊ शकता, काही घेऊ शकता. पण तेल्यासाठी एक स्प्रे काढायचा, ही काळजी त्यांनी घ्यायची. वातावरण जरी चांगलं असेल तर तेल्यासाठी एक स्प्रे काढायचा आणि त्यानंतरच मित्रांनो जे आहे शेंडा काढण्यासाठी सुरुवात करायची. आणि शेंडा काढून झाल्याच्या नंतर पुन्हा लगेच 1-2 दिवसांनी 3 दिवसांनी तुम्हाला काय वेळ लागेल शेंडा काढायला, त्यानंतर पुन्हा एक मायक्रोसीडचा स्प्रे घ्या किंवा होवासल घ्या किंवा एखादा अँटीबायोटिकचा स्प्रे घ्या किंवा एखादा तुमच्याकडे काही ऑर्गॅनिक भेटत असेल, डिको सारखे प्रोडक्ट, मेटासारखे प्रोडक्ट, ते तुम्ही प्रोडक्ट त्याचाही वापर करू शकता. पण अगोदरही फवारायचं आहे आणि नंतरही फवारायचं आहे. या दोन्ही गोष्टीचा मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे डोक्यात विचार करून चालायचा आहे, जेणेकरून तेल जे आहे त्याची ॲक्टिव्हिटी थांबवायची आहे. तो जिथं आहे तिथंच ठेवायचा आहे, त्याला प्लॉटमध्ये पसरून द्यायचं नाही. आणि ज्यांच्याकडे तेल नाही अशा शेतकऱ्यांनी सुद्धा एखादं चांगलं कीटकनाशक, बुरशीनाशक फवारावं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे सूट आहे, जे शेंडा आहे काढण्यासाठी सुरुवात करावी. सोबतच काढून झाल्याच्या नंतर, जो तुमचा वॉटर सूट काढून झाल्याच्या नंतर पुन्हा एक स्प्रे तुम्ही काढला पाहिजे. आणि मित्रांनो शेंडा काढून झाल्याच्या नंतर कुठल्याही स्टेजवाले असू द्या, सेटिंग काळामधले तेल्यावाले प्लॉट असू द्या किंवा इतर प्लॉटवाले असू द्या, असा तेल्या नसलेले प्लॉट असू द्या, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, शेंडा काढून झाल्याच्या नंतर तुमचं कीटकनाशक, बुरशीनाशकाचा स्प्रे घ्यायल्यानंतर तुम्हाला लगेच पुन्हा नायट्रोजन कंट्रोल करण्यासाठी स्प्रे घ्यायचा आहे. जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती थांबवायची आहे आणि रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ झाडाची वाढवायची आहे. म्हणजे जी ॲडिशनल वाढ आहे ती थांबवायची आहे आणि त्याच्याकडून फुल काढ घेण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी पुन्हा नायट्रोजन दाबण्यासाठी किंवा शेंडा स्टॉप होण्यासाठी तुम्हाला PGR किंवा इतर गोष्टींचा वापर करायचा आहे. तर त्या गोष्टी तुमचा फायदा होईल. नाही तर शेंडा काढल्याच्या नंतर वातावरण जरी चांगलं असलं तरी तुमचा शेंडा हा पुन्हा ॲडिशनल पळणार आहे. त्यामुळे तो पळू नये म्हणून शेंडा काढून झाल्याच्या नंतर लगेच एक स्प्रे काढायचा तुम्हाला शेंडा थांबवण्यासाठी. PGR घेऊ शकता, बोरोटेक एमो घेऊ शकता, पोटोचिल के घेऊ शकता, लिओसिनही घेऊ शकता किंवा तुम्ही बोरोटेक एमोही घेऊ शकता, पोटॅशियम मॉलिब्डेट वगैरे. म्हणजे या 4-5 पैकी कुठल्याही एखादा प्रोडक्ट घेऊन तुम्ही त्या शेंडा थांबवून तिथून पुढची परत कळीसाठीची प्रोसेस जी आहे मित्रांनो ही आपल्याला चालू करायची आहे. आणि मित्रांनो पाणी आता जर पाऊस झाला तर कुणीच काही करू शकत नाही, पण शेंडा पळत असाला पण पाऊस नाही तर अशा शेतकऱ्यांनी थोडंसं विचार केला पाहिजे, पाण्यावर जे आहे कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही प्लॉटमध्ये थोडंसं पुन्हा मी सांगेल का 0050 थोडंसं प्लॉटमध्ये साधारणतः 3-3.5-4 किलो एकरी द्या, जेणेकरून तुमचं जे वाढ आहे, ॲडिशनल वाढ ती थांबणार आहे. कारण मित्रांनो 0050 जे आहे मित्रांनो, पोटॅश जे आहे मित्रांनो, झाडाची जी ग्रोथ होणारी असते ह्या ग्रोथला ब्रेक देतं. झाडाला ते ब्रेक झाडाचं म्हणजे ते मॅच्युरिटी आणण्याचं काम करतं, पिकवायचं काम करतं. म्हणजे जी ॲडिशनल वाढ होणार आहे ती वाढ जी आहे मित्रांनो ते थांबवायचं काम करतं. म्हणून 10 ग्रॅम प्रति झाड तुम्ही 0050 ही ह्या स्टेजमध्ये देऊ शकता, जेणेकरून तुमची जी ॲडिशनल वाढ आहे ती दाबल्या जाईल. आणि त्यानंतर एखाद्या वेळेस मॅग्नेशियम देऊ शकता. म्हणजे मॅग्नेशियम दिल्याच्या नंतर तुमचं ते नायट्रोजन पचवायचं पण काम चालू होईल. म्हणजे तुमचा ॲडिशनल ग्रोथ जी आहे ती पण थांबवली जाईल आणि नायट्रोजन पचवायचं बी काम त्याच्यामध्ये केले जाईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन करा शेंडा काढताना. स्टेज मित्रांनो नक्कीच ध्यानात ठेवा, कुठल्या स्टेजला आपण काढला पाहिजे, कुठल्या स्टेजला थांबलं पाहिजे, शेंडा काढण्याची योग्य स्टेज कोणची आहे आणि कुठल्या वातावरणात काढला पाहिजे, ह्या विषयावर आपण आज चर्चा केलेली आहे. तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच. धन्यवाद.